या समयाला दुसरं थिस्सलुनीकरास पत्र अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 7 आम्हाला काय सांगते आज आपण पाहूया. यामध्ये दिलेलं आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून आग्नेय ज्वाले सहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाही त्यांचा तो सूड उगविल. दिस इज अ रेव्हलेशन. हे प्रकटीकरण आहे, ही भविष्यवाणी आहे येणाऱ्या दिवसासाठी. आणि म्हणून आजही अनेक देवाचे अभिषिक्त आहेत की ती देवाच्या राज्याची घोषणा करत आहेत. अनेक देवाचे सेवक आहेत की ती सुवार्ता सांगत आहेत. अनेक देवाचे बोटावर निवडलेले लोक आहेत की ते आत्म्याने निखरेपणाने परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणारं प्रकट होणं, प्रभू येशू ख्रिस्त जो न्यायवैभवाने येणार आहे, प्रभू येशू जो न्यायाधीश म्हणून येणार आहे, प्रभू येशूच्या हातात जे काही सर्व सत्ता आहे, किंवा प्रभू येशूच आज देखील आमचं तारण करण्यास समर्थ आहे, किंबहुना प्रभू येशूच पापांची क्षमा करतो असं ठामपणे उद्धारक, न्यायाधीश, बदलवणारा, क्षमा करणारा आणि त्याचबरोबर सूड उगवणारा परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता, येशूची सुवार्ता सांगत नाही. आणि जे ती सुवार्ता आतापर्यंत ज्यांनी मानली नाही किंवा जे मानत नाहीत किंवा जे ते विश्वास ठेवित नाहीत, किंबहुना अशा प्रकारची सत्य सुवार्ता जे सांगत नाहीत किंवा त्याप्रमाणे कृती आणि आचरण करत नाही, यांच्यासाठी या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रेव्हलेशन आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे पूर्वसंकेत आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने योजना सांगितलेली आहे की येणाऱ्या दिवसामध्ये, भविष्यामध्ये, शेवटच्या समयाला, न्यायाच्या समयाला, त्या दिवशी काय होणार आहे. तर तो म्हणत आहे की तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल. मग त्यावेळेस म्हणायचं नाही, प्रभू मला क्षमा कर, प्रभू माझी आठवण कर, प्रभू मी चोट्टा, प्रभू मी भामटा, प्रभू मी आमका फलाना बिस्ताना. तू म्हणशील आहेस ना, मग तुझा अन्याय होऊन चुकलेला आहे दादा. आई, भाऊ, बहिणी काय असतील ते XYZ आणि सेवक सुद्धा नाद नाही करायचं. मग त्या टायमिंगला रडा, डोका आपटा, काय करायचं ते करा. प्रभूचं मन पिघळणार नाही, प्रभूचं मन बदलणार नाही, प्रभूचा निर्णय बदलणारा नाही, प्रभूचा न्याय बदलणारा नाही. कारण आम्ही देहामध्ये असताना, कारण आम्ही जिवंत असताना ज्या देवाच्या सेवकाच्या माध्यमातून, ज्या पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, ज्या देवाच्या पवित्र वचनाकर्वे आम्हाला जर सुज्ञान, आम्हाला जर सत्यता, आम्हाला जर आज्ञापालन, आम्हाला जर दैवी योजना, दैवी रहस्य, दैवी भविष्यवाण्या, दैवी दृष्टांत, दैवी स्वप्न, दैवी दर्शन, दैवी पूर्वसंकेत, दैवी योजना समजून सांगून देखील जर आज या समयाला जरी आजही आम्ही जर त्याचा स्वीकार करीत नसोल, किंबहुना सत्य सुवार्ता जर मानित नसोल, किंबहुना ती सुवार्ता ऐकल्यानंतर तिच्याप्रमाणे परिवर्तन, नवीन हृदय किंवा नवीकरण करणं किंवा बदल करीत जर नसल, तर ज्या दिवशी या वचनाच्या माध्यमातून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईल, तर तो कसा होणार आहे. तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह एकटाच येणार नाही, सामर्थ्ययुक्त असणारे दूत स्वर्गातून अग्नी ज्वाले सहित, स्वर्गातूनच जाळण धुरसंगत घेणारे, इथं आले नाही पेटवणार, तो तिकडूनच चांगला मोठा भला मोठा तो असा जाळ घेऊन येणार आहे, ढोण्या जाळ. तिकडूनच म्हणायचं नाही आता प्रभू आमच्या जवळ येईन मग आमचा हिशोब होईल आणि मग आम्ही कशी येत काय निवाडा होईन मग ढोण्या जाळ आमच्यावर येईल. नाही नाही नाही. प्रभू येशू ख्रिस्तानी येताना सामर्थ्यवान दूत असं स्वर्गातून येईल आणि स्वर्गातून अग्नी ज्वाले सहित प्रकट होईल. अग्नीच्या ज्वाळा असणार. हा, मग त्यावेळेस समजन काय भानगडी. मग ज्यांनी गवताचं बांधलं ना, धना धना पेटन. तो म्हणतो प्रत्येक जण बांधकाम करतो, प्रत्येक जण सेवा करतो, प्रत्येक जण विश्वास ठेवतो, प्रत्येक जण आध्यात्मिक आत्मिक गोष्टीकडे वळतो, परंतु त्याचं बांधकाम कसं आहे.
कुणी पेंड्याने बांधतो, कुणी गवताने बांधतो, कुणी काही लाकडाने बांधतो, कुणी कशाने बांधतो. या सगळ्याचं कामकाज, या सगळ्यांचा विश्वास, या सगळ्यांची कृती, या सगळ्यांचं आचरण, या सगळ्यांनी जी काही सुवार्ता मानली नाही मानली याचा हिशोब जाळ घेऊनच होणार आहे. आणि मला तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची, देव वचनाच्या नुसार तुमचा, माझा आणि जगाचा न्याय करणार आहे. आणि म्हणून आज हे वचन, प्रकटीकरण, भविष्यवाणी, परमेश्वरच्या योजना, पूर्वसंकेत, दृष्टांत, दर्शन आम्हाला वचनाच्या माध्यमातून समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आजही अनेक लोक आहेत की दिखाऊपणाचे असणाऱ्या भविष्यवाणीकडे जास्त लक्ष असतं, परंतु आत्मिक आणि येणाऱ्या दिवसाची जी भविष्यवाणी आहेत, प्रकटीकरण आहेत, रेव्हलेशन आहेत, त्याकडे आज लोक दुर्लक्ष करीत आहेत. परंतु माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या अभिषिक्तांनो, कृपा करून त्याचकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा ज्यावेळेस तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या देवाच्या वचनाच्या सुवार्तेप्रमाणे प्रकट होईल, त्यावेळेस मात्र जे प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत, म्हणजे कृती आणि आचरण करत नाहीत. कारण अनेकांनी सुवार्ता मान्य केली, अनेकांना सुवार्ता समजली, अनेकांनी सुवार्ता गाजवली, अनेक सुवार्ता गाजवीत आहेत, जसं मी गाजवतोय. पण आम्ही ती मानली आहे का? म्हणजे आम्ही ती कृतीत आणि आचरणात आणली आहे का? जर असेल तर तो आम्हाला सोडवण्यासाठी येणार नाही, तर आम्हाला बक्षीस देण्यासाठी येईल. परंतु जर आम्ही अमान्य केली असेल, आम्ही तसंच ऋतून कुथून तिथंच बसलेलो असेल, काही लाभासाठी, काही नामधारीपणासाठी, किंवा काही स्टेटससाठी, किंवा आपलं जे वळण पडलंय त्या वळणासाठी, मग तो सूड उगवणारा देवाचा पुत्र आहे. आणि पुढे त्या ठिकाणी आणखी एका वचनामध्ये तो लिहिताय, थिस्सलुनिकरास दुसरा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये काही गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. प्रभू येशूच्या पुनर्गमनासंबंधी असलेल्या चुकीच्या कल्पना, चुकीचं रेव्हलेशन, चुकीचं प्रकटीकरण, चुकीचं दृष्टांत. कारण प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे याच्या चुकीच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत. अनेक लोक म्हणतात, अहो आमच्या पिढ्याने पिढ्या गेल्या, अजूनही तो येईना. अनेक लोक वेगवेगळ्या कल्पना करीत आहेत. तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा नावावर भरोसा ठेवणारा, प्रेषित गणलेला, सर्वात प्रिय असलेला, सर्वात दुःख, समस्या, चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, निंदा, नालस्ती, मार, उपास, तापास, सगळ्या प्रकारच्या गोष्टींनी गुणसंपन्न असणारा देवाचा एक अभिषिक्त प्रेषित पौल साहेब. या पौल साहेबांनी थिस्सलुनिकराच्या ज्यावेळेस मंडळीला त्या ठिकाणी अशीच कल्पना निर्माण झाली होती, त्या ठिकाणी डुप्लिकेट पास्टर निर्माण झाले, त्या ठिकाणी डुप्लिकेट प्रोफेट होते, त्या ठिकाणी डुप्लिकेट भविष्यवाणी करणारी होती, त्या ठिकाणी चुकीचे भेद आणि चुकीचा प्लॅन आणि चुकीचं शिक्षण देणारे हे मधले आदले तयार झाले होते. ज्यावेळेस प्रेषित पौल साहेबांना हे माहिती पडलं, आत्मीय कर्वे आणि मंडळीची त्यांची देखभाल करण्यात असताना, किंवा त्यांची सुश्रूषा करीत असताना, किंवा त्यांची माहिती घेत असताना, किंवा त्यांच्यामध्ये काय चाललंय याचं परीक्षण करीत असताना ज्या गोष्टी त्याला माहिती पडल्या, त्या गोष्टीमध्ये त्याच्या लक्षात आलं आणि देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं की प्रभू येशू पुन्हा येणार आहे. परंतु तो पुन्हा येण्याच्या ज्या काही कल्पना आहेत त्या चुकीच्या बाजारात मांडलेल्या आहेत, त्या चुकीच्या कळवण्यात आलेल्या आहेत. त्याचा दृष्टांत, त्याचा बेस, त्याचं रेव्हल्युशन, त्याचं प्रकटीकरण, त्याच्या योजना लोकांपर्यंत गलत गेलेल्या आहेत. म्हणून लोक आज चुकीमध्ये आहेत. हे देवाचं रेव्हल्युशन आहे, ही देवाची इच्छा आहे की आम्ही सत्य जाणून घ्यावं. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे याच्या ज्या कल्पना आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, याचं रेव्हल्युशन, याचं प्रकटीकरण, याच्या भविष्यवाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक प्रेषित पौल यांनी थिस्सलुनिकराच्या दुसऱ्या पत्रात अध्याय क्रमांक 2 त्याच्या हेडलाईन्स मध्ये सांगितले. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्त, स्थैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय
आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. आजकाल ते लोक आहेत पोटाची खळगी भरणारी, ते लोकांना इतकं काही घाबरून सोडलेलं आहे ना त्यांनी, तर लोक त्या भीतीपोटी त्या घाबरण्यामुळं आणि तो प्रसंग, ती कल्पना आणि ती चुकीची रूढी त्यांच्यात टाकल्यामुळं, वचनाचं चुकीचं रेव्हलेशन आणि प्रकटीकरण आणि खरा अर्थ सांगितल्यामुळं असं घडलंय की लोक आज घाबरलेल्या परिस्थितीत आहेत. या ठिकाणी तो सरळ लिहितो, दचकू नका, स्थैर्य सोडू नका, घाबरू नका, दिवस येऊन ठेपलाय असं सांगणारे आत्म्याने. मग आत्म्याने म्हणजे काय? त्याच्यामध्ये दोन आहे. आता काही लोकांना लय पवित्र आत्मे उतू चालले तसे फसा 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 फसा, त्यांना लगेच प्रकटीकरण होते आणि त्या प्रकटीकरणाचा अर्थच वेगळा असतो, रेव्हलेशन, भविष्यवाणी आहे. पण तो चुकीच्या कल्पना. आपण पाहूया. तो म्हणतो की जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. आज अनेक बिलिव्हर्स लोकांना या लोकांनी घाबरून टाकलेलं आहे. देव येणार आहे, असा येणार आहे, तसा येणार आहे. मग ते येण्यापूर्वी तुमच्या प्रॉपर्टीचं काय करायचं, तुमच्या बंगल्याचं काय करायचं, तुमच्या घोड्याचं काय करायचं, तुमच्या प्लॉटचं काय करायचं, तुमच्या बॅलन्सचं काय करायचं. मग तो ते असंच जाणार आहे. कुणी संघ नेलंय, कुणी डोक्यावर नेलंय, कुणी पाठीवर नेलंय, कुणी पोटावर नेलंय, कुणी पेटीत घालून नेलंय. मग हे आम्हाला द्या, देवाला द्या, सेवकाला द्या आणि तुम्ही भीक मागा. अशा बऱ्याच गोष्टींनी ह्या लायकीचे नसलेल्या सेवकांनी, आता मी नालायक शब्द पण वापरू शकतो पण लय वेळेस वापरले, त्याच्यामुळं लायकीची नसलेली, पात्र नसलेली, अपात्र असलेली, चुकीच्या कल्पना केलेली, प्रभू येशूने न बोलवलेले असे जे आदले मधले इकाचे तिकाचे खायावारी आलेले, पोट भरेवाले आलेले, जॉब करणारे, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे, बिझनेस करणारे, देवाच्या नावाखाली एनिशन लावून प्रोफेसाय करणारी, या लोकांनी बिलिव्हर्स लोकांना घाबरून टाकलेला आहे. आणि मग नाविलाजाने आम्ही आमचा दशमोल देतो, देणगी देतो, दान देतो, अर्पण देतो. अर्पण त्यांचं पोट फुटायला लागलंय, त्यांना कुठे देता तुम्ही? तुम्हाला द्यायचं तर रोडवर बरेच लोक आहेत, त्यांना द्या ना. पण नाही, कारण आम्हाला घाबरून सोडलेलं आहे. म्हणून घाबरू नका. तुमचा किती लय पट्टीचा पाळक असू द्या, मोठा कोणी मिनिस्टर, कोणी असतो मिनिस्टरचा मोठा फाउंडर असू द्या, घाबरू नका. परमेश्वर तुमच्या बाजूने, पण तुम्हाला सत्य माहिती पडलं पाहिजे. आज या ठिकाणी तू लिहित आहे की कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. मी पासर राजू अलर्ट फ्रॉम अहमदनगर. जर मी तुम्हाला भीती दाखवत आहे तर माझ्याकडून देखील फसू नका. जे सत्य आहे काय आहे, पौलाचं थेसलोनिकरास दुसरं पत्र अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 3. आणि म्हणून वचनाच्या बेसवरची जी मिनिस्ट्री आहे, वचनाच्या बेसवरची जी सेवा आहे, वचनाच्या बेसवरची जी सुवार्ता आहे, वचनाच्या बेसवर जे ओरिजिनलिटी आहे, अशाकडून तुम्हाला देवाच्या आत्म्याकडूनच ओरिजिनल मार्गदर्शन मिळेल. बाकीच्यांचं काही गॅरंटी वॉरंटी नाही. म्हणून प्रेषित पौल साहेब त्या थेसलोनिकराच्या लोकांना काय म्हणत आहे, कदाचित थेसलोनिकराच्या लोकांमध्ये कमी भामटे असतील. त्या टायमिंगला जरा जादा प्रचार नव्हता, त्यावेळेस जरा सेवक बनायला जरा थोडेसे लोक घाबरायचे. कारण सेवकाला लय पवित्र, शुद्ध आणि त्रास व्हायचा, संकट यायचे, त्यांच्यावर लय पीडा यायच्या, त्यांना खूप मोहे व्हायचे. त्याच्यामुळे लवकर आहे ना, देवाने यांच्यावर अनुग्रह कृपा जरी केली, देवाने यांच्यावर पवित्र आत्म्याने वाचला, तर हे म्हणायचे आम्हाला सेवक नको, आम्ही साधे राखू. पण सध्याच्या काळामध्ये आणि त्या थेसलोनिकराच्या काळामध्ये जो काही काळ गेला ना, तो काही 2000 किंवा 1950 1950 वर्षाचा जो कालावधी गेला ना या लिखाणाच्या मध्ये आणि आताच्या मध्ये, आता इतकी बुळबुळ झाली ना, आता पाळक म्हणजे काही नाही वाटत हो, काहीच नाही. एक वेळेस ना टुकार बनायला काहीतरी वाटत, पण पाळक बनायला काही नाही वाटत. इतकं लोकांनी वाटोळ करून टाकलेलं, इतकं सैतानाने पार काम लावलेलं आहे. काय म्हणत आहे का, तर कोणत्याही प्रकारे कुणाकडूनही फसू नका. मी म्हणत नाही, माझं म्हणणं नाही, अजिबात नाही. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक प्रेषित पौलाला पवित्र आत्म्याने गायडन्स केलं थेसलोनिकराच्या लोकांसाठी. कारण त्या ठिकाणी लोक फसवायला सुरुवात केली होती. आता त्या टायमिंगला कमी लोक होते, पण आता पहिलीचे 50 झाले. आता काही कमी झालीत का? बोटावर मोजणारे देवाचे खरे लोक, पण बाकीचे भरपूर गठुडं भर आहेत ना.
यांचं काय करायचं? मग प्रत्येक जण काही ना काही वचन टाकून, काही ना काही रेव्होल्युशन देऊन, काही ना काही भविष्यवाण्या सांगून, काही ना काही गलत डॉक्टरीन सांगून, काही ना काही वेगळे पंथ काय काय वेगवेगळे तयार करून फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आज देवाचं वचन थेसलोनिकराच्या पत्राच्या माध्यमातून अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 3च्या माध्यमातून रेव्हलेशन देत आहे, प्रकटीकरण देत आहे, भविष्यवाणी सांगत आहे. हा दृष्टांत आहे, हे दर्शन आहे, हे पूर्वसंकेत आहे, ही परमेश्वरची योजना आहे की तुमच्या आणि माझ्यापैकी ज्यांना येशूची ख्रिस्त सुवार्ता माहिती पडली कमीत कमी यांनी तरी फसू नये. पण आमच्या पण याच्यात भुसा भरला काही काहीच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या, ते पण फसवल्या जातात. आज सैतानाने प्रत्येक प्रकारचे हातखंडे त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना, देवाच्या सेवकाला फसवण्यासाठी निर्माण केलेला आहे. आज आम्हाला त्या सैतानाचे जाळं तोडण्यासाठी आमच्याकडे देवाचं वचन पाहिजे. देवाच्या वचनाचा अभाव असल्या कारणाने अनेक लोक वेगवेगळ्या गलत गोष्टीमध्ये फसत आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांनी आम्हाला अगोदरच सांगितले काय करायचं. कोणत्याही प्रकारे प्रकार कुठलाही असो फसू नका. कारण त्या दिवसाच्या अगोदर काय होईल, त्या दिवसाच्या अगोदर हे प्रकटीकरण चालू आहे, हे भविष्यवाण्या चालू आहेत, हे पूर्वसंकेत चालू आहेत. असं नाही आय प्रोफेसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट, हे भावा, हे बहिणी, हे आई, हे सेवका, तुझं डबुल लय मोठं होईल, तू लय मोठा होईल, हे असलं भविष्यवाणी नाहीत. याच्यात उत्पत्तीचं प्रकटीकरणामध्ये मला दाखवा कोणते लय तुम्ही लय टीचर कोणते लय शिक्षक घेतले मोठमोठे प्रॉफिट लोक. कोणत्या सेवकाला सांगितलं तो लय मोठं होईल आणि त्या सेवकाला जरी आशीर्वाद भेटलेला होता, तो भेटलेला आहे आणि भेटत आहे, पण याचा अर्थ तिथंच ते गबुळ धरून बसला नाही तो सेवक. नव्या करारातले सेवक जर पाहिले तर सगळ्यांचं तो पार चंपीच करून टाकलेली, एकालाही नीटनेटकं नाही, बंगल्यान गाड्यान घोड्या. आणि आपले बघा हे आताच्या चालू वर्तमान काळातले माती खाल्लेली आती अभिषिक्त लोकाला फसवण्यात, लोकाला लुटण्यात, माड्या बांधण्यात, प्लॉट घेण्यात, बंगले बांधण्यात आणि मोठमोठ्या इकडे तिकडे हिंडण्यातच यांचं ज्ञान गेलेलं आहे. पूर्वीचे सेवक बघा तुम्ही, हे आमच्या विश्वासणाऱ्याला हे समजलं पाहिजे, सांगण्याची गरज नाही. मी माझ्या पाळक भावाविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही, मी ते सांगूही नाही. परंतु नाविलाजाने देवाच्या आत्म्याला त्या ठिकाणी खंडित करण्यासाठी किंवा देवाच्या आत्म्याची विजत आहे, तर देवाचा आत्मा मला सांगत आहे की जर तू हे जर सांगत आहे, देवाची विजलेली आत्मे जर पेटत आहे, लोकांना जर सत्य माहिती पडत आहे तर सांग. असू दे तुझे भाऊबंद, काय घेणं देणं नाही, येते ते बांबून यायला, त्या टायमिंगला बघू. पण देव सर्वांचा न्याय करायला येणार. कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही फसू नका, पहिला मुद्दा. दुसरा, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होणार. विश्वासाचा त्याग होऊन म्हणजे लोक विश्वासापासून दूर जातील, लोक अविश्वासू बनतील, लोक क्रिया विना जगतील. म्हणजे विश्वास आहे पण कृती नाही करणार, आचरण नाही करणार. हो प्रभू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, तो उठला, तो येणार आहे, माझा विश्वास आहे, आणि तू असाच मसन वाटत बसून राहा. तू काय बदलू नकोस. तो उठला, तू तसाच झोपून राह. तो पुनरुत्थानित झाला, त्याचं नवीकरण झालं, तू अजून काळात जा. आणि फक्त म्हणायचं म्हणजे विश्वास आहे परंतु कृती नाकारलेली. म्हणजे याचा अर्थ काय झालं, विश्वासाचा त्याग केला. विश्वास म्हणायला काय वाटत आहे, विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करायला सुरुवात केली ना मग समजल. मी थोड्या वेळापूर्वी एका गावात गेलो होतो, खांडके गावामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी सेवा करून येत असताना एका जंगलामध्ये, एका डोंगर दर्याच्या या घाटामध्ये मी थांबलो होतो. आणि त्या ठिकाणी असं वातावरण निर्माण पाहिलं, मी पहिल्यांदाच पाहिलं. आणि मग मी खिशातून मोबाईल काढला. तसं लोकांसारखे मला सेल्फी घ्यायची हवस नाही, परंतु त्या ठिकाणी मी मुद्दामून मोबाईल काढला आणि त्या ठिकाणी लाईव्हला 1 ते 2 मिनिटं आलो होतो. आणि त्या ठिकाणी फक्त वातावरण दाखवलं. मी काही प्रेज द लॉर्ड नाही म्हटलो, हालेलुया नाही म्हटलं, काहीच नाही म्हटलं. मी फक्त वातावरणाकडे तो कॅमेरा केला आणि दाखवला आणि परत ठेवून दिला. त्याच्यातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा कठीण परिस्थितीत काम करणारे देखील देवाचे सेवक आहेत, हे शिद बसणारे नाही. आणि तिथून येऊन पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला 5च मिनिटात तयार होणारे पण देवाचे सेवक आहेत. पण असे नको आहेत तुम्हाला,
कारण हे भविष्यवाणी सांगत नाहीत, हे तुमच्या चांगल्याविषयी सांगत नाहीत, हे तुमच्या प्रॉपर्टी विषयी सांगत नाहीत, हे तुमचं जमन का याच्याविषयी सांगत नाही, हे तुम्हाला फॉरेनला जातं का विजा मिळेल का हे सांगत नाही, हे तेल पाणी वाटलं देत नाही. परंतु याचा अर्थ असा झालेला आहे की तुमचा विश्वासाचा त्याग झालेला आहे. कारण येशूची सुवार्ता मानित जे नाहीत ना, म्हणजे जो कृती आणि आचरणात आणत नाहीत ना, त्यांचा देव सूड उगवण्यासाठी येणार आहे, न्याय करण्यासाठी येणार आहे, दंड देण्यासाठी येणार आहे. आणि तो दंड आणि तो न्याय आणि तो सूड उगू नये म्हणून आज तुम्हाला आणि मला संधी आहे. म्हणून तो परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून सांगतो की अनेक लोकांना प्रभू येशूचं पुनरागमन होणार आहे, प्रभू येशू येणार आहे. परंतु येणार कशा प्रकारे आहे याच्या चुकीच्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ परमेश्वरचं खरं सत्य लोकांपर्यंत पोहोचल्या न कारणामुळं काय झालेले, लोक दचकलेले आहेत, लोक स्थैर्य सोडलेले आहेत, लोक घाबरलेले आहेत आणि आणखीन लोक फसलेले आहेत आणि लोकांचा विश्वास देखील कमजोर झालेला आहे. या 5 गोष्टी झालेल्या आहेत. ह्या 5 गोष्टीचा मेन सूत्रधार जर कोण असेल तर ते म्हणजे चुकीचं प्रकटीकरण, चुकीचं रेव्हलेशन, चुकीच्या भविष्यवाण्या, चुकीची सुवार्ता आणि चुकीच्या कल्पना. आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं कुणी भीतीपोटी, कुणी दबावापोटी, कुणी मायापोटी, कुणी स्वार्थापोटी, कुणी मीपणासाठी, अशा वेगवेगळ्या कारणाने आज लोक विश्वासापासून दूर गेलेले आहेत. विश्वास आहे म्हणायला काही अडचण जात नाही, परंतु कृती नसल्या कारणाने आज लोक अनीतीच्या मार्गाला लागलेले. अनीतिमान, तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल म्हणजे येशूच्या अगोदर आम्हाला फसवण्यासाठी, आम्हाला अविश्वासात करण्यासाठी, आम्हाला दचकून सोडण्यासाठी, आम्हाला घाबरून सोडण्यासाठी, आमची चलबिचल करण्यासाठी, आमचा अविश्वास निर्माण करण्यासाठी, आम्हाला फसवण्यासाठी तो अनीतिमान पुरुष प्रकट होणार आहे. होणार आहे नाही, तो झालेला आहे. हे रेव्हलेशन आहे, हे प्रकटीकरण आहे. आय प्रॉफिसाय इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आणि येणाऱ्या दिवसात तुला असं होईल. अरे पौल थेसलोनिकराच्या 2 पत्रात अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 3 मध्ये सांगतोय हा प्रकट झालाय, आता होईल नाही, झाला आता. हे कधीच लिखाण आहे. आताचा समय कोणता आहे, वेळ काय, आम्ही याच्याकडे नाही लक्ष देत. होईल. तो नाशाचा पुत्र, तो कोण आहे, नाशाचा पुत्र. त्याचं काम फक्त नाश करणं आहे, तुमचं आणि माझं विश्वासणाऱ्या लोकांचा नाश करणं. मग नाश कशात करील तो, आमच्यामध्येच राहून, ख्रिस्तीच राहून, सेवकच होऊन, मोठा पुढारी बनून, याच्यातलंच घेऊन, वचनातलंच घेऊन तो आम्हाला बराबर कामाला लावेल. म्हणजे आम्हाला समजलं पाहिजे. आणि हे समजण्यासाठी तुम्हाला आणि मला सत्यामध्ये समर्पित होणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणि आज लोकांना सत्य नको आहे. लोकांना जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत हव्या आहेत, जगातल्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत हे प्रभू येशूला माहिती आहे. म्हणून तो म्हणतो पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य मिळवण्यात झटा. म्हणजे जगामध्ये तुम्हाला ज्या लागणाऱ्या आहेत ना ते मी देतो. आम्ही म्हणतो पहिलं आम्हाला ह्या दी, मग ती थल्ल्या बघू नंतर. पण लोकांना हे समजत नाही, ह्या जगातल्या दिल्यानंतर ह्या जगातच ठेवून जातात. परंतु देव जो देईल ते त्याच्याबरोबर स्वर्गापर्यंत घेऊन जाईल. कारण तेच सार्वकालिक जीवनाचं तिकीट असू शकतं. किंवा पुढे लिहितोय विरोधी व ज्याला देव किंवा भजनी म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा. आजकाल पळक लोकांना स्वतःला उंच करायला लय आवडतो. मी आय एम माय मिनिस्ट्री, आय एम द किंग, आय एम द फाउंडर, आय एम द बॉस, आय एम कोण बिशप खुशप काय काय असते ते, आय एम प्रॉफिट. अरे काय, स्वतःला लीन करा, नम्र करा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सेवा करून घ्यावयास आलता, सेवा करायला नाही. आज तुमच्याकडे लोक तुम्ही कामाला ठेवले सेवेला. बरं झालं ती मशीन, ते एक प्रमुख महत्वाचं काम स्वतः करतात तुम्ही, नाही तर काही दिवसांनी ते दुसऱ्याला करायला लावतात. लाजच सोडून दिलेले आहेत. स्वतःला उंच करणारा. आज प्रत्येक जण नुसतं स्वतःचीच वाहवा करतोय. आज प्रत्येक जण स्वतःलाच मीपणामध्ये असतो आणि सर्व ज्या मीपणाच्या स्वतःच्या वैयक्तिक
स्वार्थाच्या ह्या ज्या घटनाक्रम आहे याचा सगळ्यात मोठा बॉश तो दुष्ट सैतान हैवान इब्लीस जुनाट खराब अजगर ज्याला पतित झालेला देवदूत म्हणतात तो आहे. मग आम्ही देवाची सेवा करणारे आहोत का पतित झालेल्या दुष्टाने निर्माण केलेल्या गँग मध्ये आहोत. पूर्वीच्या काळामध्ये मेन लाईन चर्च थोडे होते त्याच्यामुळे काही सुव्यवस्था चालायची. पण आज काय झालेलं आहे मिनिस्टर लय झाले. मग मिनिस्टर लय झाले तर मिनिस्टर पण लय झाले. मग हे अख्खे मिनिस्टर इकडचेच इथं. कारण त्यांना वचनाचे घेणं देणं नाही, त्यांना नियमाचं घेणं देणं नाही, त्यांना संस्थेचं घेणं देणं नाही, त्यांना दुसऱ्या अधिकाऱ्याचे घेणं देणं नाही. ते कुणाचं काही ऐकत नाही. उचलले जीभ लावली टाळाला. आपल्या स्वतःचीच मिनिस्ट्री, बायकोचं नाव, पुरीचं नाव, पोराचं नाव, आईचं नाव, चुलत्याचं नाव, मित्रांचे नाव, बस आपलेच मेंबर, आपलंच सगळं. आणि मग हे आखे घेऊन तुम्ही नरकात जाणार. मी तुमच्याविषयी भविष्यवाणी करतो. पास्टर राजू अल्लाह हे असं कृती करणारी आखे नरकात जाणार. कुटुंबात सकट अधोलोकात असणार तुम्ही. आज ही वेळ गेलेली नाही. सत्य खूप कडू असतो, सत्य खूप जड असतो, सत्य लवकर पचत नाही. पण तू जर का एकदा स्वीकारलं प्रभू येशूला स्वीकारल्यासारखं आहे, स्वर्गात गेल्यासारखं आहे. अभिमानानं देवाच्या पुत्रांनी कन्या म्हणण्याचा अधिकार मिळाल्यासारखं आहे. हे असं तर कुणीही म्हणतंय. या ठिकाणी तो लिहित आहे की तो नाशाचा पुत्र म्हणजे याचा अर्थ नाश करणारा, विरोधी म्हणजे विरोध करणारा, कुणाला सत्याला विरोध करणारा, आत्म्याला विरोध करणारा, वचनाला विरोध करणारा. मग जर याला जर विरोध होत आहे तर तुमची याच्या पलीकडची धार्मिकता ती काय? त्यांनी वचनाला विरोध करणं म्हणजे देवाला विरोध करणं. वचन म्हणजे देव आहे. आम्ही जर पाहिलं तर प्रारंभी शब्द होता, तो देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. या सगळ्या इनिशियल कोणाचे आहेत? पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचे. प्रारंभी शब्द होता परमेश्वर यहोवा, इरे यारे शामा राफा, वेगवेगळ्या प्रकारची नाव त्याला दिलेले. तो देही झाला म्हणजे प्रभू येशूच्या स्वरूपात, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हणजे पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. पिता पुत्र पवित्र आत्मा. आज लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही राहिलं. त्याचं मर्म ओळखलं नाही. तो नाशाचा पुत्र. तो काय करतो? नाश करतो. आणखीन काय करतो? विरोध करतो. आणखीन काय करतो? तो स्वतःला देव म्हणून घेतो, स्वतःच भजनी करतो, स्वतःची वाहवा करतो, स्वतःची प्रशंसा करतो, स्वतःची वाढ करतो, स्वतःच घर भरितो, स्वतःची झोळी फाटली तरी पोत्यात भरून घेऊ जातो, स्वतःचाच उदो उदो करतो आणि स्वतःचीच कबर खणितो, स्वतःच अधोलोकाचं तिकीट काढितो, स्वतःच त्या नरकात जातो. असं करणारी लोक. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, देवाचा आत्मा म्हणत आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. प्रेषित पौल थिस्सलुनीकच्या मंडळीला दुसऱ्या पत्रात पहिल्या अध्यायात 8व्या वचनात तो म्हणत आहे, प्रभू येशूची सुवार्ता जे मानित नाहीत त्यांचा तो सूड उगवेल. मग प्रभू येशूची सुवार्ता जे न मानणं म्हणजे काय? नाशाकडे जाणं, विरोध करणं, भजनी होणं, स्वतःच्या त्याच्यात चालणं आणि सर्वापेक्षा स्वतःला उंच करणं. मी करीन तीच पूर्व दिशा. काही काही लोक म्हणतात नाही आपलं याच्याच प्रमाणे चालणं, आपल्याला काही घेणं देणं नाही, मी म्हणेन तसंच. अहो परमेश्वर जसं म्हणेन तसं. तुमच्या आणि माझ्या काय हातात आहे? आजकाल थोडेफार मिनिस्ट्रीचे पैसे आले, मोठं लय बिशप पेक्षा आणखी आर्च बिशप किंवा मोठं पद मिळालं किंवा लय मोठं मिनिस्टर झालं, एवढं पुरेसं नाही. आमच्यावरती कुणीतरी आहे, आमचा हिशोब घेणारा पण आहे, आम्हाला हिशोब द्यायचा पण आहे. याची खबरदारी तुम्ही आणि मी घेतली तर खूप बरं होईल. पुढे वचन वाचू आपण. तो म्हणत आहे, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. देवाच्या मंदिरात बसणारा. आता तुम्हाला माहिती का देवाचं मंदिर काय आहे, कुठं आहे? आमच्या चर्च मध्ये नाही बसतो, आमच्या मोठ्या दिवाणखान्यात नाही बसतो, आमच्या मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये नाही बसतो. या ठिकाणी वचन आपण समजून घेऊया. देवाचं रेव्हलेशन, वचनाचं रेव्हलेशन, प्रकटीकरण
या वचनाचा अर्थ मर्म काय आहे अनेक लोकांना समजला नाही. पुन्हा एक वार वाचतो. मी देव आहे असे स्वतःच प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मग देवाच्या मंदिरात आता कोण बसलंय? तो नाशाचा पुत्र. देवाच्या मंदिरात आता कोण बसलंय? विरोध. देवाच्या मंदिरात आता कोण बसलंय? जो स्वतःला भजनी समजतो तो. देवाच्या मंदिरात कोण बसलंय? तो सर्वापेक्षा स्वतःला उंच करतो तो. देवाच्या मंदिरात आता कोण बसलंय? मीच सर्व काही आहे, म्हणजे मीच देव आहे, मीच सर्व करता करीत आहे, मीच सगळं, माझंच सगळं, माझ्याच मताप्रमाणे, माझ्याच म्हणण्याप्रमाणे, माझ्याच इच्छेप्रमाणे, माझ्याच प्लॅन प्रमाणे, माझ्याच विचारानुसार, माझ्या बेत असणाऱ्या, माझ्या प्लॅनिंग, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, मी म्हणन तसंच. कोण बसलंय आता? तो दुष्ट आहे. खोट्या भविष्यवाण्यांनो, खोट्या अन्य भाषा बोलणाऱ्यांनो, उगाच पवित्र आत्म्याचं सोंग आणणाऱ्यांनो, तुमच्या आतमध्ये कोण बसलाय माहिती का तुम्हाला? तुम्हाला मस्त वाटत आहे आम्ही पवित्र आत्म्याचा, आम्ही हा अभिषेकाचा खदा खदा उकळतोय. तुमचा काय उकळत नाही, सैतानाचा उकळतो तो. कारण त्याचा टाइम थोडा राहिलेला आहे. हे तुम्हाला समजना. कारण तुमच्यामध्ये आज काय आहे? जर माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, जर मी जर सेवा करत आहे, मी जर विश्वासणार आहे, मला जर प्रकटीकरण आहे, मला जर रेव्हलेशन दिलेलं आहे, मी जर प्रोफेसाय करत आहे, आणि जर मी अनितिमान वागत आहे, याचा अर्थ मी कोण आहे? मला या सगळ्या कला अवगत आहे, मी अन्य भाषा बोलतो आणि मला सगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वर दृष्टांत दर्शन दाखवतो. परंतु जर मी माझाही नाश करीत आहे आणि माझ्यावर वाचणाऱ्या लोकांचाही नाश जर करत आहे, किंवा मी जर सत्याला विरोध करीत असेल, किंवा मी जर स्वतःच म्हणणं मानित असेल, किंवा मी स्वतःच भजनीय असेल, किंवा मी स्वतःला सर्वापेक्षा उंच जर करीत असेल, किंवा मीच देव आहे असं जर स्वतःच प्रदर्शन करीत असेल, मी म्हणेल तेच सगळं काही खरं, आम्ही सांगतो तीच मिनिस्ट्री खरी, आमचीच संस्था खरी, आमचाच ग्रुप खरा, आमचंच डॉक्ट्रिन खरी, आमचंच तत्व खरं, आमचेच विश्वासणारे लोक खरे, आमचीच आराधना खरी. मग आम्ही असं हातपाय पसरून का आराधना करीना? आम्ही नाचून गाऊन करू, आम्ही खाली डोकं मुंडकं पाय करू, आम्ही काय करायचं ते करू. आमचंच ओळखून घ्यायचं, हे आमचं, माझं, स्वतःच करणार हे कोण आहेत? तर यांच्यामध्ये स्वतःच प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. यांच्या मंदिरात तो बसलेला आहे. तुमच्या मंदिरात कोण आहे? माझ्या मंदिरात तर तो परमेश्वर आहे. तुमच्या मंदिरात कोण आहे? आज तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, स्वतःलाच विचारायचा आहे. जर माझ्यामध्ये जर तो आहे तर याचा अर्थ मी सत्याला विरोध करतो. माझ्यामध्ये जर तो दुष्ट आहे तर मी विश्वासाचा त्याग केला आहे. माझ्यामध्ये तो दुष्ट आहे तर मी त्याला घाबरत आहे. माझ्यामध्ये जर दुष्ट आहे तर मी अनितीने वागत आहे. माझ्यामध्ये जर दुष्ट आहे तर मी मग माझ्या जगात गोष्टीकडेच लक्ष देत आहे. तर माझ्यामध्ये कोण आहे? तर मी देव आहे असे स्वतःच प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. आणि देवाचं मंदिर तुम्ही आहात. देवाचं मंदिर तुम्ही आहात. तुम्हाला ठाऊक नाही ते. नसलं तर तुम्हाला रेफरन्स देतो. 50 वेळेस नाही, 80 वेळेस नाही, 1000 वेळेस रेफरन्स दिले, पण लोकांच्या डोक्यात काही घुसत नाही. करंथीकरास पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. आणि या तुमच्या मंदिरामध्ये तो दियाबल, तो खोटा, तो दुष्ट, तो जगीक, तो अनितिमान, तो नाशाचा पुत्र, स्वतःला मी म्हणणारा, गलत शिक्षण देणारा, सत्य सुवार्ता न सांगणारा, लावासाठी तोंडपूजापणा करणारा आज अनेक बिलिव्हर्स लोकांच्या इथं बसलेला आहे. अनेक सेवकांच्या इथं बसलेला आहे. अनेक मिनिस्ट्रींच्या शिक्षणामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून आज या शेवटच्या काळात, शेवटच्या टप्प्यात आम्ही जीवन जगत असताना आम्हाला समजलं पाहिजे, आम्ही समजलं पाहिजे की आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं, कशा प्रकारे
जगावं, कशा प्रकारे स्वीकारावं, कशा प्रकारची सुवार्ता जाणून घ्यावी, कशा प्रकारची सुवार्ता आम्हाला माहिती असावी, कशा प्रकारे आम्ही कुणाकडून फसवून घेऊ नये. कारण लय मोठमोठली येते टायकोट घालू घालू. तुम्ही त्यांच्या झलकवर जाऊ नका. झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा आजा. तुम्हाला डायरेक्ट ते म्हणतात एक बार आजा, नरकात आजा, नरकात आजा. तुम्ही पण म्हणतात येस आय एम कमिंग, आय एम कमिंग. जा तिकडे तरफडा. पण परमेश्वर म्हणत आहे माझ्याकडे पण ये ना एकदा, सत्याकडे पण ये ना एकदा. देवाच्या वचनाची सत्याची रुची घे एकदा. तुझ्या आतमध्ये बसलेला अनितिमान पुरुषाला काढून टाक. तुझ्यामध्ये असणारी भीती काढून टाक. तुझ्यामध्ये असणारा मीपणा काढून टाक. तुझ्यामध्ये असणारा सत्याला विरोध करणारी गोष्ट काढून टाक. तुझ्यामध्ये असणारं स्वतःचं अस्तित्व काढून टाक. तुझ्यामध्ये असणारं सर्व देवाच्या विरोधात असणाऱ्या गोष्टी काढून टाक आणि एक बार माझ्याकडे ये, जीवन मिळेल तुला. पण आज लोकांना जगातलं जीवन हवं आहे, स्वर्ग आहे किंवा आध्यात्मिक किंवा सार्वकालिक जीवन नको आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टीमुळे एकंदरीत गोंधळ चाललेला आहे. मग खरं रेव्होल्युशन काय, खरं प्रकटीकरण काय, खरी सुवार्ता काय, खरे देवाचं रहस्य काय किंवा त्याचं स्वप्न काय, दृष्टांत काय, दर्शन काय, पूर्वसंकेत काय, त्याच्या योजना काय आहेत, आज लोकांना समजल्या नाही. परंतु चुकीच्या कल्पना, चुकीचं शिक्षण, चुकीच्या गलत धारणा, चुकीचं नामधारीचं पिढ्यानं पार आलेलं शिक्षणामुळं आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला कशा प्रकारे तयार व्हायला हवं आहे तसं न होता आम्ही बाह्य स्वरूपाची तयारी करीत आहोत. अनेक लोक विश्वासू जीवन जगतात किंवा धार्मिक जीवन जगतात किंवा आध्यात्मिक जीवन जगतात, परंतु ते चुकीच्या कल्पनाने, चुकीच्या नियमाने, चुकीच्या विश्वास दर्शनाने आणि चुकीच्या वर्तनक्रमाने जगतात. मात्र ते आशा ठेवतात की येणाऱ्या दिवसात आम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारीस आहोत. म्हणायला काय जाते तुमचं? नाही जातही काय म्हणायला, तुम्हाला घ्यायला तर पाहिजे ना. तो घेईन केव्हा? आमच्यामध्ये हे गुण असावेत त्यावेळेस. म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. मान, महिमा, सन्मान, आदर, गौरव त्याला देत आम्ही पुन्हा एक वार काही वचन आपण वाचणार आहोत. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. पुढचं वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी तुलित आहे की मी तुमच्या बरोबर असताना हे तुम्हाला सांगत असे, याची तुम्हाला आठवण नाही का? प्रेषित पौल म्हणतो मी या थिस्सलुनिकेच्या मंडळीचा फाउंडर, मी अध्यक्ष, मी संस्थापक, मी कारभारी, मी पालक, मी सुवार्थी, मी शिक्षक, मी टीम तयार केली, मीच तुम्हाला ग्रुप बनवलाय. त्याच टायमिंगला सांगितलं होतं की असे भामटे चामटे येतील, असे कैक येतील. ती मंडळी रोपणाच्या टायमालाच प्रेषित पौल साहेबांनी सत्य शिक्षण दिलं होतं. परंतु काही कारणास्तव अनेक ठिकाणी मंडळीचं रोपण करीत असताना प्रेषित पौल साहेब ज्यावेळेस आशिया खंडभर किंवा इतर जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवाचा आत्मा त्यांना घेऊन जात होता, त्या त्या ठिकाणी जात असताना त्यांना वारंवार थिस्सलुनिकेच्या मंडळीत किंवा कलस्यकराच्या मंडळीत किंवा क्रांतिकाराच्या मंडळीत किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळ्या याच्यात भरपूर आहेत. त्या एपिस करायचे असेल, गलती करायची असेल, फिलिप करायचे असेल, अनेक मंडळी आहेत. याचं जे फाउंडेशन आहे या ठिकाणी त्याला लवकर जाता येत नव्हतं. म्हणून तो पत्राने व्यवहार करायचा. ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, पहिलंही पत्र पाठवलं त्यांना थिस्सलुनिकेला, त्यांना समजून सांगितलं, परंतु अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी अनेक वाढत चाललं. मग पुन्हा एक वार थिस्सलुनिकेला दुसरं पत्र लिहिलं. हे प्रेषित पौलाचे जे 14 पत्र आहेत हे विशिष्ट कारणासाठी देवाच्या आत्म्याने स्वर्गातील येणारं रहस्य प्रकट केलेलं आहे. येणाऱ्या दिवसामध्ये मंडळीने कसं असावं, येणाऱ्या दिवसामध्ये याजकीय कसं असावं, येणाऱ्या दिवसामध्ये सेवा करणारी कसं असावं, येणाऱ्या दिवसामध्ये बिलियस भाऊ बहीण आई वडिलांनी कसं असावं, हे प्रेषित पौलाच्या माध्यमातून, आत्मीय आणि वचनाच्या माध्यमातून, या पत्राच्या माध्यमातून संपूर्ण जगाला याविषयी सांगितलेलं आहे. हे केवळ थिस्सलुनिकेला दुसरं पत्र नाही. आम्हाला तर आतापर्यंत किती वेळेस सांगितलं, पण आमच्या काही ध्यानात बसत नाही. आता जर पत्राची जर सिस्टीम असती ना, तर प्रेषित पौलांच्या कागद, वह्या, पेन, त्याचा छापखाना संपला असता. पण तुमचं माझं काही तारण झालेलं नसतं. आणि म्हणून जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत आपण त्याचा स्वीकार करणं खूप महत्वाचं आहे. तर या ठिकाणी 5व्या वचनामध्ये तो लिहित आहे की मी तुमच्या बरोबर असताना हे तुम्हाला सांगत असे, याची तुम्हाला आठवण नाही का? प्रश्न केला त्यांनी थिस्सलुनिकेच्या लोकांनो,
तुम्हाला आठवण नाही का मी तुमच्याबरोबर असताना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत? तरी सांगून सवरून तुम्ही पुन्हा एक वार या राड्यामध्ये, या अडचणीमध्ये, या संकटामध्ये, या दुष्टाच्या चक्रामध्ये, या अनितिमान पुरुषाच्या माग किंवा एक गलत शिक्षणाच्या माग किंवा नाशाच्या पाठीमाग किंवा जे विरोधक आहे त्यांच्या माग किंवा जे सत्य नाही त्यांच्या पाठीमाग परत एकदा कस काय गेले? तुम्हाला समजलं नाही का की देवाच्या आत्म्याने आम्हाला या वचनाच्या द्वारे प्रेषित पौलासारखं फाउंडेशनच्या टायमिंगला शिकवलेलं आहे? किंवा आम्ही लहान असताना आम्ही वाढत असताना, विश्वासात वाढत असताना, मंडळीची रोपण होत असताना या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. हे आमच्या खोपडीत घुसल्या नाही का? प्रेषित पौल म्हणतो तिथं, माझं म्हणणं नाहीये. 5व्या वचनामध्ये तो काय म्हणत आहे की मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हाला सांगत असतोय, याची तुम्हाला आठवण नाही का? लोकांचं हे पुढचं पाठमागचं सपाट. ह्या पास्टरनी हो वाव काय छान वचन सांगितलं, किती सुंदर बोलले, किती मार्मिक केलं, वाव काय वचन होतं, काय मेसेज होता, काय संदेश होता, काय सुवार्थ होता, काय रेव्होल्युशन होतं. दुसऱ्या मंडळीतल्या पाळका वा. अरे पण लक्षात ठेवा ना, वान लिखाचं नका ना करीत बसू. लोकांचं नुसतं वान लिखावरच ज्ञान गेले. वाव लिखा, बदल मात्र काही नाही. मग अशाच प्रकारचं प्रेषित पौल त्या थिस्सलुनिकेच्या लोकांना म्हणत आहे. आज देवाचा पुत्र या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला म्हणत आहे. अहो एवढे 40 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 2.5 वर्ष झाले, तुमच्या ध्यानात आलं नाही का देवाच्या वचनाप्रमाणे जगावं, आत्म्याच्या प्रेरणेने जगावं, सत्यामध्ये समर्पित व्हावं, आज्ञा पालनामध्ये असावं, प्रेम करावं, दया करावी, क्षमा करावी, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करावी, स्तवन करावं, फसवणाऱ्याला विरोध करावं, एखाद्याला माहिती नसलं तर त्याला सत्य सांगावं, एखादा बदलत नसला तर त्याच्यावर जाळण धूर करावा, म्हणजे त्याला सोडून द्यावं, त्याला दुश्मन नाही समजावं. कारण तुम्ही तिथं बसले तर तुम्हाला अधोलोकात ओढीत नाही. हे आता कवर सांगायचं? हे काही एकच पाळक साहेबांनी नाही सांगितलं. यार ज्यांना निवडलं नाही ते येऊन सांगितलं, ज्यांना निवडलं ते तर सांगितलं. पण याच्या पूर्वी प्रेषित पौल साहेबांनीच सांगितलंय. आणि त्याच्या अगोदर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने तर डायरेक्ट सांगितलं, हे सापाची पिल्ल आहेत, हे कबरा लावलेले चुना आहेत, हे आमके येतं, हे फलानी येतं, यांच्यापासून दूर राहा, यांचं ऐका पण यांच्याप्रमाणे वागू नका. प्रभू येशू ख्रिस्ताने डायरेक्ट सुवार्ता सांगितली होती. तो नव्हता घाबरत. शास्त्री येऊ नव्हतं, पुरुष येऊ नव्हतं, सदुकी येऊ नव्हतं, आणखीन कोणता मधुकी येऊ, काय घेणं नव्हतं देणं नव्हतं. त्याला माहिती होतं का सत्य प्रचार करणारे दोंडमार करणार, अपमान करणार, निंदा करणार, नालस्ती करणार, काय करणार ते करणार, हे प्रभू येशूला माहिती होतं. आज देवाच्या सेवकाला हे माहिती पाहिजे, देवाच्या विशिष्ट अशा सेवकाला माहिती पाहिजे की आम्ही या जगाचे नाही, या जगामध्ये आमचा तिरस्कार होणार, या जगामध्ये आम्हाला नाव ठेवल्या जाणार, या जगा आमची निंदा होणार, या जगामध्ये आम्हाला क्लेश होणार, या जगामध्ये आम्हाला जगातल्या प्रत्येक वस्तू गरजेला जे हवे आहेत ना ते मिळणार नाहीत. पण तुम्ही भामटे जे डुप्लिकेट निघलेले तर तुमच्याकडे इतक्या वस्तू आहेत ना त्या की चांगल्या चांगल्या लोकांकडे नाहीत. त्या सैतानाच्या लोकांकडे एवढ्या प्रॉपर्टी नाहीत, एवढ्या तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहेत, लाजा वाटत नाहीत. डुप्लिकेट प्रॉफिट लोकांना तुम्हाला कळतं का काय करताय तुम्ही काय जमवता, तुम्ही काय रेव्होल्युशन शिकवता, काय तुम्ही शिकले. अहो तुम्ही लोकांना भीती घालून, दचकून, घाबरून, काय वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सांगून, लोकांवर दडपण टाकून या सगळ्या प्रॉपर्टी जमा केल्या. आणि पूर्वीच्या काळातले जे देवाचे सेवक होते त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीची होळी करून टाकली, नाव्या दिल्या, घर जाळून पैशाचे धंदे केले. तुम्ही ते धंदे सुद्धा तुमच्या नावावर करून घेतले. तुम्ही लोकांची घरं जाळता पण पैशाचा धंदा तुम्हीच करता. तुमचे तोंड काळे अधोलोकात केल्याशिवाय देव तुम्हाला सोडणार नाही. पण आजही संधी सावधान. कालच्या एपिसोड मध्ये आम्ही पाहिलं सावधान त्याचा इशारा दिलेला आहे. आजही नुसतं म्हणायचं नाही. रेव्होल्युशनचा अर्थ प्रकटीकरण, प्रोफेसाईचा अर्थ भविष्यवाणी. अरे भविष्यवाणी मग येणाऱ्या दिवसात हीच भविष्यवाणी आहे की तो येणार आहे, तो उशीर करणार नाही. आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याला त्याला त्याच्या कृतीप्रमाणे, ज्याला त्याला त्याच्या विश्वासाप्रमाणे शासन, दंड, न्याय, फळ, वेतन, बक्षीस देणार आहे. ही भविष्यवाणी आहे. याला म्हणतात रेव्होल्युशन. वचनाचं प्रकाशन कधी होत नाही यांना. वचनाचा अर्थ यांना समजत नाही. यांना बाकीच्या जगातले भरपूर अर्थ समजतात.
आज ही घटना आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. कारण 3ऱ्या वचनामध्ये अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 3 मध्ये म्हणतो, कोणत्याही प्रकारे कुणाकडूनही फसू नका. कोणत्याही प्रकारे कुणाकडूनच फसू नका. त्या आदमराव हवाबाई मॅडम ते फसले, लब 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 करीत आला जो. आमच्याकडे येते डोम कावळे अशी गुणासनी जहरीले. आम्ही फसतो कारण ते आम्हाला जगातल्या गोडगोड गोष्टी सांगतात, कारण ते आम्हाला जगातलं सौंदर्य दाखवतात, कारण ते जगातल्या आमच्या हौशी मौशी दाखवतात, ते आम्हाला जगात काय चाललंय हे दाखवतात. जग हे गोष्टी मिळून जग किती एन्जॉय करत आहे, किती प्रॉपर्टीबान बनत आहे, किती स्टेटसला जात आहे, किती आयुष करत आहेत, किती सुखी आहे समाधानी हे तुम्हाला दाखवतात. याच्यावरती जास्त फोकस देतात, याच्यावरती जास्त जोर देतात, याच बद्दलच्या साक्षी तुम्हाला सांगतात. आणि तुमच्या मनामध्ये तशी कल्पना, तुमच्या मनामध्ये तसे विचार, तुमच्या मनामध्ये तसे प्लॅन, तुमच्या मनामध्ये तसा विश्वास निर्माण करतात. आणि त्यांच्यासारखंच तुम्हाला आशीर्वाद मिळो अशी आशा तुमच्यामध्ये ते निर्माण करतात. म्हणजे काय करतात, तुम्हाला बरोबर तिथं ते अधोलोकाकडे घेऊन जातात. आता तुमच्या हिशोबाचं, तुमच्या फायद्याचं म्हणलो, तुम्ही सत्याला काही ऐकताल का? पण ऐकू नका आता, ठीक आहे, नका बदलू, ठीक आहे. येणाऱ्या दिवसात तुमचा जाळण धूर संगच. कारण का जाळ का होणार, धुरही काय निघणार, तुम्हाला त्याचं कारण पण सांगतो. 7व्या वचनामध्ये, पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये म्हणतो की म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समय ते होईल, तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून आग्नेय ज्वाले सहित प्रकट होईल. आग्नेय ज्वाला सकट. मग ते आग्नेय ज्वाला आलो भडकान जाळण धुरसंगच होणार. तो काय असं आंध्रात त्याला दिसत नाही म्हणून काय ते उजेड म्हणून आणणारी काय जाळ, ते काय जुन्या काळात मशाली घेऊन जंगलाचा रस्ता काटणारी काही लोक आहेत काय, तो वरूनच आग्नेय घेऊन येणार. इथली काडीची पेटी नको, आणि तुमचं राखील नको, आणि तुमचा ढोनिया नको, तुमचं पेट्रोल नको, ते वरूनच घेणार. मग घ्या, मग तुम्हाला समजेल की आम्ही सुवार्थ कोणती स्वीकारली, आम्ही सुवार्थेप्रमाणे जीवन जगत आहोत का, आम्हाला रिव्होल्युशन कोणतं हवंय, आम्हाला प्रगटीकरण कोणतं हवंय, आम्हाला दृष्टांत कोणते पाहिजेत, आमचे स्वप्न काय आहेत, देवाची इच्छा काय आहे, देवाचे प्लॅनिंग काय आहे, देवाचं नियोजन काय आहे, देवाचं रहस्य काय आहे, देवाचं प्रगटीकरण काय आहे. आज आम्ही समजून घेणं खूप महत्वाचं. आणि म्हणून परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. आज जवळपास 168 क्रमांकाचा भाग आहे की जे आपण रेव्होल्युशन, प्रकटीकरण, भविष्यवाणी, दृष्टांत, दर्शन, स्वप्न, पूर्वसंकेत, परमेश्वरच्या योजना, हे जी या गोष्टीला हेडलाईन्स दिलेली आहे की तुम्हाला आणि मला ते सहजासहजी वचनाच्या माध्यमातून समजावं. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वचनाच्या अर्थामधून, मिनिंग मधून आम्ही ह्याच गोष्टी शिकलो की प्रकटीकरण काय असतं, भविष्यवाण्या काय असतात, दर्शन काय असतं, दृष्टांत काय असतो. जगातल्या कुठल्याच पैशा पाण्याचे दृष्टांत पडलेले नाही, जगातल्या बंगल्या गाडीचे दृष्टांत त्याच्यात आलेच नाही. सोडलेले आले, मिळवलेले आले नाही. देवाच्या सेवकाचे हाल हाल झालेले ऐकले, पण एन्जॉय करणारा सेवक काय भेटला नाही. एन्जॉय करणारा, आज एन्जॉय करणारे सेवक आहे. तुम्ही अधोलोकात जाताना होता, फक्त प्रभूने आम्हाला तिथं जवळपास ठेवावा दांडके घेऊन, मग तुमच्या लक्षात येईल. पण आता शेवटी ती प्रभूची योजना आहे. आपण फक्त आपलं मानवी मन व्यक्त करू शकतो. कारण लाजराला म्हटलं, लाजराला करंगळीचं एक थेंबाचं पाण्याचा टिपका येऊन दे बाबा, ते म्हणला नाही जमणार. अशा प्रकारे येणाऱ्या दिवसामध्ये जर काही घटना घडल्या तर त्याला जबाबदार तुम्ही आणि मी स्वतः आहोत. का तर आम्ही काय केलेलं आहे की आम्ही फसले गेलेलो आहोत, आमचा अविश्वास झालेला आहे, आम्ही अनित्यमानाचं जीवन जगत आहोत, आम्ही सत्याला विरोध करत आहोत, आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करीत आहोत, आम्ही आज्ञाभंग करत आहोत. आणि म्हणून आज देवाची योजना आमच्यासाठी काय आहे हे आज आम्हाला समजण्याचं झालेलं आहे. पुढे तो 6व्या वचनामध्ये म्हणत आहे, त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. कारण आणि तिचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे. आता काय आहे, आताची भविष्यवाणी काय, लेटेस्ट, चालू, सध्या चालू वर्तमान काय माहिती का तुम्हाला? सध्याची
अनितीचं रहस्य, नीतीच बिघडली, लोकांची नीतीच बिघडल्यावर लोकांची जाऊ पडती बिघडू द्या, लोक इथं मला सांगायला लाज वाटत सेवकाची नीती बिघडली. आत्म्याला इतका खेद होतोय. ह्या प्रकारच्या गोष्टी, नीतीच बिघडली. सर्वसाधारण लोकांची बिघडू द्या बाबा, आता त्यांची नाही बिघडावा, देवाची इच्छा आहे त्यांची नाही बिघडावा, पण समजा ती बिघडली. पण कारभाऱ्याची बिघडली, पालकाची बिघडली, सेवकाची बिघडली, मोठ्या अधिकाऱ्याची बिघडली, राहिलं काय खाली? आणि हे कार्य सध्या चालू आहे, याला म्हणतात प्रकटीकरण. आता सध्या काय चालू आहे आणि इथून पुढे त्याचे प्रतिफळ कशी मिळतील? अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे असं माझं मत नाही. थेसलोनिकरांचं दुसरं पत्र, 2 अध्याय 7 वचन काय म्हणत आहे? अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. मग तो अनितिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करेल. तो येताच आपल्या दर्शनाने तो नष्ट होईल. मग आमच्यामध्ये देवाचा आत्मा आता जर असेल ना, तर दुष्ट नष्ट व्हायला पाहिजे. तो आमच्या गळ्यात हात घालून नाचतो, पाळकाच्या गळ्यात हात घालून नाचते आणि पळगही नाचते. व्हेरी नाईस. कारण आम्ही आत्म्याच्या गोष्टीच मानत नाही. आत्म्याला डिमांड नाहीये. सध्या आमच्या मनाला डिमांड आहे, आमच्या स्वतःच्या मीपणाला डिमांड आहे, जगातल्या औषमौशीला जास्त डिमांड आहे. आणि ती अनितीमुळं या सर्व गोष्टी आता घडत आहेत. परंतु ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या कृतिशील विश्वासामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावर मात्र काही चालणार नाही. पण एवढे त्यांचे हाल होतील, त्यांचा त्रास होईल, गरिबीचा अनुभव मिळेल, निंदा मिळतील, काय वाटेल ते व्हायचं. ज्याची तयारी आहे तो खरा. जीव याला घाबरून बॅग जातो आणि त्या दुष्टाचा स्वीकार करतो. तुमच्यावर अधोलोकात जाळण दूर संगत. शेवटचं वचन वाचूया, आपला वेळ होत आलेला आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये याच वचनातून आपण पुन्हा एक वार या विषयावर पुढे आपण चर्चा करूया, किंवा प्रवचन करूया, किंवा चिंतन करू, मनन करू, अध्ययन करू, किंवा शिक्षण घेऊ, किंवा शिकू, किंवा आम्हाला काय परमेश्वर सांगतोय ते आम्ही माहिती करून घेऊ आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. सरळ सरळ साध्या सोप्या निव्वळ भाषेमध्ये. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या लाईव्ह सेशनला या 10व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. सन्मान, आदर, गौरव त्याला देत पुन्हा एका लाईव्ह सेशन मध्ये जुडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर आशु आलाट अहमदनगरमधून मनापासून, हृदयापासून प्रभू येशूच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात स्वागत करतो. अपेक्षा ठेवतो, विश्वास बाळगतो, एक रिक्वेस्ट करतो, एक हात जोडून नम्र विनंती करतो की कुठल्याही गोष्टीने फसू नका. देवाच्या वचनामध्ये वाढा, नीती ढळू देऊ नका. सत्यासाठी स्थिर असताना त्रास होऊ द्या, काही अडचण नाही, होऊ द्या, मरेपर्यंत तो सहन करा. तरच आम्ही खरे देवाचे लोक आहोत. मग आमच्यासाठी खरं प्रकटीकरण असेल. प्रार्थना विनंती आलेली आहे. संकेत आल्लाट या लेकरासाठी, जॉबसाठी प्रार्थना करायची आहे. ब्रदर नितीन टोंबे यांच्या मंडळीसाठी, त्यांच्या मिसेससाठी प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे जे सत्य प्रचार करणारे जे देवाचे सेवक आहेत, भले त्यांना अभिषिक्त नाव नसलं तरी चालेल, साधे बोले काय सरळ, त्यांचे आणि त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांच्या सत्य सुवार्थेसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. त्याच प्रकारे आणखीन काही प्रार्थना विनंती आहेत. त्या प्रत्येकाचे गरज ख्रिस्त येशू मध्ये, आमच्या प्रत्येकाची गरज, आमच्या प्रत्येकाचे प्लॅन प्रभू येशूने सिद्धीस न्यावे म्हणून देखील प्रार्थना करूया. पवित्र तुळशी नदीस बापा,
जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याची सर्व प्रकारची पॉलिटिक्स, जे सत्ताधारी आहेत, जे विरोधी आहेत, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाचे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, SRP टीम, सुरक्षा कर्मी, स्पेशल फोर्स, टास्क फोर्स आणि सर्व प्रकारच्या सुरक्षा विभाग आणि त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी वर्ग, विशेष प्रार्थना करतो ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे त्या ठिकाणी पाऊस होऊ दे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या लोकांचे जे काही प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, जे हाल होत आहे, त्या ठिकाणी परमेश्वर देवा तू पावसावर कंट्रोल कर अशी देखील आम्ही विनंती करतो. कारण याद्वारे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव दे. लाईव्ह सेशनला जुळणारे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक आप्तेष्ट, स्नेही, मित्र, देवाचे सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळज्या, वैयक्तिक गरजा प्रभू तुझ्या स्वर्गीय भांडारातून पूर्ण होऊ दे. या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. मी आणि माझ्या घराण्याने मरणाच्या टोकापर्यंत वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तू आम्हाला कृपा आणि दया कर. येशू ख्रिस्त आमचा तारणा, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you.